नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आपल्यापैकी प्रत्येकजण आपलं घर हे स्वच्छ, नीटनेटकं आणि टापटीप ठेवण्याचा आपला हा प्रयत्न असतो। अगदी स्वच्छता म्हणजे कुठल्याही फर्निचरवरती किंवा सरफेसवरती कुठल्याही प्रकारची धूळ नको, आपण त्या पद्धतीने सगळं घर साफ करण्याचा हा आपला कल असतो। कोणतीही घराची साफसफाई करायला घेतलं तर आपला टाइम आणि एनर्जी म्हणजेच आपली मेहनत खूप आपल्याला खर्च करावी लागते। तर मी माझ्या घराची साफसफाई करत असताना कुठच्या टिप्स फॉलो करत असते याविषयी माहिती या व्हिडिओतनं सांगणार आहे। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर माझी जी पहिली टिप आहे ही किचन सिंकच्या बाबतीत आहे। आपलं सिंक जे असतं ते आपण नेहमी भांडे घासल्यामुळे नेहमी चिकट होतं, एकदम ऑइलीनेस त्यामध्ये येतो। तर त्याला जर साफ करायचं असेल तर एक सोपी पद्धत मी या ठिकाणी वापरत असते, ते म्हणजे सिफ सोल्युशन। हे सोल्युशन स्ट्रॉंग असल्याने मी नेहमी हँड ग्लोव्सचा वापर करते। जर तुमच्याकडे हे सोल्युशन नसेल तर तुम्ही जो आपण भांडे घासण्याचा साबण असतो त्याच्याने देखील तुम्ही सिंक घासून साफ करू शकतात। आतून बाहेरून जाळी काढून मी सर्व बाजूने सिंक एका जुन्या स्क्रबरच्या साहाय्याने घासून घेतला आहे। त्यानंतर ब्रश घेतला आहे, जो आपला टूथब्रश असतो तो, आणि त्याच्याने जे कोपरे असतात ते देखील मी घासून घेतले आहे, म्हणजे जेवढी घाण अडकलेली असेल कोपऱ्यांमध्ये ती निघून जाते। त्यानंतर स्वच्छ नळातल्या पाण्याने सिंक हे धुवून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी केटलमध्ये गरम पाणी केलं आहे आणि ते जाळीतनं पाईपात सोडलं आहे, म्हणजे जेणेकरून जी पाईपात घाण अडकलेली असेल, अन्नकण अडकले असतील ते सगळे साफ होईल। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की माझं जे सिंक आहे ते चांगल्या प्रकारे चमकायला लागलं आहे। त्यानंतर माझी दुसरी टिप ही आहे की मी नेहमी कपाटामध्ये जेव्हा भांडी ठेवत असते तेव्हा त्याच्या खाली अशा प्रकारचे लायनर नेहमी लावत असते। आपल्याकडे लायनर नसेल तर वर्तमानपत्राचे तुकडे ठेवा किंवा पृष्ठे देखील ठेवले तरी चालतात, किंवा मॅट येते अँटी स्लिपरी त्याचा देखील वापर करू शकतात, जेणेकरून जो भांड्यांचा तळ आहे तो जो आपले कपाट आहे त्याच्या तळाला घासले जाणार नाही, जेणेकरून आपले भांडे देखील खराब होणार नाही आणि तळ देखील खराब होत नाही। त्यामुळे मी नेहमी कपाटात वस्तू ठेवण्यापूर्वी लायनरचा वापर करत असते। त्यानंतर माझी तिसरी टिप ही आहे की आपण जेव्हा मसाला करत असतो मिक्सरमध्ये, तर मसाला करून झाल्यानंतर लगेचच मिक्सर मी एका कोरड्या कापडाने पुसून काढते। बऱ्याच वेळा काय होतं, मसाला करताना तो मसाला भांड्यातनं बाहेर पडतो, त्यामुळे जर तुमचं मिक्सर व्हाईट कलरमध्ये असेल तर लगेच डाग पडतात। काही जर अन्नकण आतल्या बाजूत अडकले, जर आपण ती स्वच्छ नाही केले तर ते कुजतात आणि मग बुरशी येते, घाणेरडा वास येऊ शकतो आणि आपल्या अप्लायन्सेसची जी लाईफ असते, शेल्फ लाईफ, ती देखील कमी होत जाते, म्हणजे ती लवकर खराब होतात। हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मी नेहमी मसाला किंवा कुठलाही मिक्सरचा वापर झाल्यानंतर एका कोरड्या कापडाने त्याला स्वच्छ करून पुसून काढते, म्हणजे जेवढे कण अडकले असतील किंवा धूळ असेल ती स्वच्छ होते। त्याचप्रमाणे ही जी इलेक्ट्रिक केटल आहे तिला देखील मी एका कोरड्या कापडाने रोज पुसून घेते काम झाल्यानंतर, म्हणजे तिची जी शायनिंग आहे चमकणारी ती चमकत राहते, खराब होत नाही आपली, शिवाय स्वच्छ राहते, कुठच्याही प्रकारची धूळ तुमच्या केटलवरती बसत नाही आणि डाग देखील पडत नाही। तर बऱ्याच वेळा पाण्याच्या थेंबांचे डाग केटलवरती पडतात आणि आपली केटल लवकर खराब व्हायला सुरुवात होते। त्यानंतर माझी चौथी टिप ही आहे की मी आठवड्यातनं 2 दिवस जे माझे किचनमध्ये कपाट आहे, ज्या ठिकाणी मी सगळ्या वस्तू ठेवते, त्याला आतून आणि बाहेरून पुसून काढत असते। दररोज आपल्याला वेळ कमी असल्याने त्याला पुसून काढणं, स्वच्छ करणं आपल्याला वेळ मिळत नसल्याने शक्य होत नाही, त्यामुळे आठवड्यातनं मी 2 दिवस असे देते की कपाटाला बाहेरून स्वच्छपणे पुसून काढते। मग ज्या प्रकारच्या बरण्या बाहेर उघड्यावरती असतील किंवा जे प्रकारचे ऑर्गनायझर मी वापरत असते त्यांना देखील एका स्वच्छ कापडाने पुसून घेते, म्हणजे धूळ त्यावरती बसत नाही। त्यामुळे आपलं जे कपाट आहे ते नेहमी स्वच्छ राहतं, किडे त्यात होत नाही आणि जो आपण डीप क्लिनिंग करायला घेतलं तर आपल्याला कमी वेळ लागतो आणि आपली मेहनत जी असते ती देखील वाचत असते। त्यामुळे तुम्ही वर्षातनं 3 वेळा किंवा 2 वेळा डीप क्लिनिंग जरी केली तरी आपल्यासाठी पुरेसं असतं। त्यामुळे मी आठवड्यातनं 2 दिवस देते आणि कपाटाला चांगल्या प्रकारे पुसून काढत असते।
त्याप्रमाणे 5वी जी टीप आहे की माझ्याकडे नॉन मॉड्युलर किचन आहे आणि अशा जर आपली किचन ओट्यावरची जी भिंत आहे त्यावरती मी एक शेल्फ लावला आहे। त्या ठिकाणी तेलाचे तुपाचे डबे आणि खाली चहा साखरेचे डबे ठेवले आहेत आणि हे उघड्यावरती असल्याने आणि किचन ओट्यावरतीच असल्याने ते नेहमी तेलकट आणि तुपकट होतात, धूळ बसते। त्यामुळे सगळ्यात शेवटी किचन आवरून झाल्यानंतर मी त्याला अशा कापडाने पुसून काढते। एरवी दररोज हे करणं शक्य नसतं, वेळेची कमी असते। त्यामुळे जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर आठवड्यातनं 2 दिवस द्या आणि 2 दिवस आपल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या उघड्यावरती आपण ओट्यावरती ठेवत असतो त्यांना त्याच प्रकारे जे ऑर्गनायझर असतं त्यांना देखील पुसून घ्यायचं, म्हणजे ती लवकर खराब होत नाही। आणि वेळोवेळी महिन्यातनं एकदा तरी जे ऑर्गनायझर आपण वापरत असतो किचनमध्ये त्याला धुवून स्वच्छपणे सुकवून तुम्ही त्याचा वापर पुन्हा करू शकतात। त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ राहतं। त्यानंतर माझी 6वी टीप आहे की आपण किचन आतून साफ करतो, परंतु बऱ्याच वेळा त्याला बाहेरून आणि मुख्यत्वे जो टॉप पोर्शन असतो फ्रीजचा तो क्लीन करायचा राहून जातो। त्यामुळे आठवड्यातनं एक दिवस फ्रीज टॉप जो आहे त्यावरती जो तुम्ही कुठलं कव्हर टाकत असणार तर त्या कव्हरला काढून घ्या। त्याचप्रमाणे बाहेरून हँडल देखील मी दररोज पुसून काढते। हँडल यासाठी की आपण रोज फ्रीज उघडतो लावतो, दिवसातनं बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात, त्यामुळे नेहमी हाताचे ठसे उमटण्याची शक्यता असते आणि आपलं जे हँडल आहे ते लवकर खराब व्हायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे फ्रीजला देखील मी आतून महिन्यातनं एकदा डीप क्लीन करते। त्यामुळे माझं फ्रीज नेहमी स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असतं आणि 10 वर्ष झाली चांगल्या प्रकारे चालतं आहे, कारण मी त्याला नेहमी स्वच्छ ठेवते। कुठचेही डाग तुम्हाला फ्रीजमध्ये या ठिकाणी दिसणार नाही। तर ही टीप देखील तुम्ही आपल्या घरी फॉलो करू शकतात। माझी 7वी टीप आणि शेवटची टीप ही आहे की आपण घर पूर्णतः स्वच्छ करतो, परंतु आपल्याकडे अशा प्रकारच्या ज्या स्लायडिंग खिडक्या असतील आणि त्या ठिकाणी जर तुम्ही मच्छर जाळी लावत असणार तर त्या जाळीवरती बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं आणि एक धुळीचा थर त्यावरती जमा होतो। तर तो मी महिन्यातनं एकदा व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने अशा प्रकारे तो क्लीन करून घेत असते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।